तसेच बीडच्या धामणगावामध्ये कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे। अनेक नेते देखील यावेळेला उपस्थित आहेत आणि आगामी काळामध्ये पंकजा मुंडे या बीड लोकसभेच्या उमेदवार भाजपकडून असणार आहेत। त्यामुळे आता एक शक्ती प्रदर्शन देखील या कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडेंकडून करण्यात येते। जेसीबीतून अक्षरशः फुलांची उधळण करण्यात आली। मोठी गर्दी देखील यावेळेला कार्यकर्त्यांची पाहायला मिळते आहे। आता पुण्यामध्ये काल त्यांनी मुरलीधर मोहोळ यांची देखील भेट घेतलेली होती। मुरलीधर मोहोळ यांना देखील पुण्यातून उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यानंतर ते नगरमध्ये गेलेले होते आणि याच भेटीगाठी घेत पंकजा मुंडे आपला बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये पोहोचलेले आहेत। धामणगावामध्ये त्यांचं अक्षरशः स्वागत करण्यात येते, तर त्यांच्यासोबत प्रीतम मुंडे देखील यावेळेला पाहायला मिळत आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। गोविंद शेळके आपल्यासोबत आहे। गोविंद, अक्षरशः फुलांचा वर्षाव पंकजा मुंडेंवर केला जातोय, मोठी गर्दी आजूबाजूला पाहायला मिळते। एकंदरीतच काय चित्र आहे, कशा पद्धतीनं हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे? दीपक, आपण बघतोय की त्यावेळी पंकजा मुंडे यांची उमेदवारी ही जाहीर झाली, त्यानंतर पहिल्यांदा पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यात येत आहेत आणि बीड जिल्ह्यात आल्यानंतर कार्यकर्ते खरं तर उत्सुक होते की त्यांच्या उमेदवारीनंतर त्यांना त्यांचं स्वागत करायचं होतं। मात्र आज आपण बघतो की प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे काय अशी परिस्थिती बीडमध्ये पाहायला मिळते, कारण प्रचंड पुष्पवृष्टी त्यांच्यावरती झाली। वाजत गाजत कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत, परिसरातील अनेक लोक आहेत जे त्यांच्या स्वागतासाठी खरं उत्सुक होते। त्यामुळे आजच्या पंकजा मुंडेंचा हा जो काही दौरा आहे, यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने आपल्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं काय असा प्रश्न पडावा, इतका जोरात अगदी या ठिकाणी हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। दीपक, स्वाभाविकच यावेळेला कुठले स्थानिक कार्यकर्ते देखील पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी आलेले पाहायला मिळतात? याच्यात महत्वाचे कार्यकर्ते म्हणजे बीडमध्ये भाजपच्या जे आमदार आहेत नमिता मुंदडा या आहेत, त्यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आहेत, त्यांच्यासोबत बीडचे भाजपाचे अध्यक्ष राजेंद्र मस्के आणि एकूण भाजपाचे जिल्हाभराचे पदाधिकारी आहेत। त्यासोबत आपण बघतो की कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक जे या धामणगाव परिसरात आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमा झालेत आणि मागच्या अर्ध्या तासापासून अगदी वाजत गाजत या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं स्वागत होताना पाहायला मिळत आहे। खरं तर मागची 5 वर्ष पाहिली तर पंकजा मुंडे यांच्यासाठी ही काहीशी राजकीय विजनवासाची औषधी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, परंतु त्यानंतर आता पक्षानं एक उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचार आहे असं देखील म्हणावं लागेल, कारण हा उत्साह संचालनाचं दुसरं कारण असं आहे की पंकजा मुंडे यांना 5 वर्ष पक्षाकडनं